नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण संत साहित्याचा परिचय करून घेणार आहोत. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय असा संप्रदाय. हा संप्रदाय भागवत, माळकरी या अन्य नावांनीही ओळखला जातो. या संप्रदायातील अनेक संतांनी काव्यलेखन केले. वैदिक धर्मांतर्गत हा संप्रदाय असल्याने वैदिक धर्माचे प्रमाण मानलेले वेद, उपनिषदे, भगवद्गीता, भागवत, ब्रह्मसूत्रे, पुराणे इत्यादी संस्कृत ग्रंथांना या संप्रदायानं सप्रमाण मानले आहे. उपरोक्त सर्व ग्रंथाविषयी वारकऱ्यांच्या मनात नितांत आदर आणि श्रद्धा असल्याचे जाणवते. वारकरी संप्रदाय हा अद्वैत तत्त्वज्ञानावर दृढ विश्वास ठेवणारा संप्रदाय. त्यामुळे या संप्रदायातील अनेक संतांनी हरिहर, ऐक्य, नाममाहात्म्य, भक्ती अशा विविध विषयांवर लेखन केलेलं आहे. या विविध संत कवींपैकी आपण संत नामदेवांचा आता परिचय करून घेणार आहोत. संत नामदेव शिंपी समाजात जन्माला आले होते. ते विठ्ठलाचे आवडते भक्त म्हणून संत मंडळात परिचित होते. नामदेव व ज्ञानेश्वरादी भावंडांची भेट झाल्यानंतर त्यांनी सर्वांबरोबर तीर्थयात्रा केली. गुरुकृपेनंतर अभंग निर्मिती केली. नामदेवांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. अभंगगाथा. संत नामदेवांच्या अभंगगाथेत एवढे अभंग आहेत. त्यामध्ये मंगलाचरणाचे जे अभंग आहेत त्यात त्यांनी गणेश, सरस्वती, देव, ब्राह्मण, सज्जन यांना वंदन केलेलं आहे. तसेच कोणाला जरी वंदन केले तरी ते विष्णूलाच पोहोचते असा अद्वैत विचार मांडला आहे. रामकृष्ण यांच्या बालक्रीडेच्या अभंगातून नामदेवांच्या रसाळ चित्रणशैलीचे दर्शन घडते. विठ्ठल हे नामदेवांचे आराध्य दैवत. त्यांचे महात्म्य त्यांनी अभंगातून सांगितले आहे. त्यांना विठ्ठल निर्गुण निराकार रूपात जाणवतो. कधी कृष्ण रूपात, कधी माता, पिता, बंधू, भगिनी इत्यादी रूपातही आढळतो. विठ्ठलाशिवाय त्यांना चैन पडत नाही. जन्मोजन्मी विठ्ठलांची चरण सेवा घडावी असे त्यांना वाटते. नामस्मरण, पंढरीची वारी, संत संघ यात नामदेवांना अवीट गोडी होती. ती त्यांच्या अभंगातून व्यक्त झालेली आहे. ईश्वराविषयी अमाप प्रेम, करुणा, मनाची तगमग इत्यादी भावनांनी नामदेवांचे अभंग आर्त बनलेले आहेत. साधा सरळ शब्दांनी नामदेव विठ्ठलाला साद घालतात तेव्हा ऐकणाऱ्याचे हृदय पाझरते. स्वतःला मूल कल्पून विठ्ठलाला साद घालताना ते म्हणतात, तू माझी माऊली, मी ओ तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. संत नामदेवांनी आदी समाधी तीर्थावळी या प्रकरणातून संत ज्ञानेश्वरादी संतांचे चरित्र लिहिलेले आहे. ही संत चरित्रे नामदेवांच्या ओघवते शैलीत आली आहेत. या हृदयस्पर्शी समाधी प्रसंगाचा हृदयस्पर्शी अवस्था त्यांनी अशी वर्णन केली आहे. बांधल्या तळाचा फुटलासे पाट, ओग बारा वाट मुरडताती. इतर भावंडाची भाव व्याकुळता नामदेवाने अत्यंत उत्कटतेने पुढील शब्दात वर्णन केलेले आहे. हरणी विन खोपी पडियेली ओस, दस दिशा पाडस भ्रमताती. संत नामदेवांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आद्यांची चरित्र लिहून वारकरी संप्रदायातील पहिल्या चरित्रकाराचा मान मिळवला आहे. संत नामदेव पंजाबात राहत असताना त्यांना तेथील लोकभाषा अवगत करून त्या भाषेत त्यांनी रचना केली. शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात नामदेवांची 61 पदे समाविष्ट झालेली आहेत. नामदेवांच्या पदात संत महिमा, गुरुमहिमा, नाममहिमा, दुर्जनांवर हल्ला असे विषय आले आहेत. तसे जीव, जगत, ब्रह्म, भक्ती, पूजा, अर्चन, लोकव्यवहारातील पाखंड असे अनेक विषय त्यांनी आपल्या अभंगातून चित्रित केले आहेत. संत नामदेवांनी आपल्या विविध रचनेतून भक्ती, विठ्ठल, संतचरित्रे, आत्मविकास, समाजस्थिती अशा अनेक विषयांवर रचना करून शतकोटी अभंग करीन ही प्रतिज्ञा पुरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून त्यांची मधुरवाणी प्रकट झाल्याने तिला अमृतवाणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे मत अनेक संशोधकांनी मांडले आहे. या पुढील आपण संत अभ्यासणार आहोत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी पंथाचे मुख्य आचार्य मानले जातात. त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि धर्मनिष्ठा जागृत करून महाराष्ट्राची अस्मिता कायम ठेवली. त्यासाठी साधा सोपा उपासना मार्ग सांगितला. भिन्न भिन्न
उपास्य दैवते, उपासना, पंत, मन प्रणालींना एकत्र आणले. त्यांनी लिहिलेल्या साहित्याला त्यामुळेच प्रमाण ग्रंथाचे स्वरूप वारकरी संप्रदायात निर्माण झाले. त्यांनी पुढील रचना करून मराठी साहित्य क्षेत्रात 700 वर्षापेक्षा अधिक काळ आपला ठसा कायम ठेवला आहे. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा भावार्थ दीपिका या नावानेही ओळखला जातो. तो भगवद्गीतेवर आधारलेला आहे. त्याची रचना ज्ञानेश्वरांनी केली. ज्ञानेश्वरांनी या ग्रंथात 9000 ओव्या असून अध्याय 18 आहेत. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा जन्म स्वधर्मापासून दूर जाऊ पाहणाऱ्यांना, खरा धर्म समजणाऱ्या, योग्ययोग्यतेचा विचार न सुचणाऱ्या व्यक्तींपासून दूर जाऊ पाहणाऱ्या संभ्रमित समाज घटकांसाठी झाला. अशा लोकांना कर्तव्यास मुख करण्यासाठी, खरे ज्ञान देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचा प्रपंच केला. ज्ञानेश्वरांनी त्या संदर्भात ज्ञानेश्वरीतच लिहिले आहे, म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकांप्रती. हेच ज्ञानेश्वरीचे प्रयोजन होते. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर टीका करणाऱ्या पूर्वसुरांविषयी आदरभाव व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे स्वरूप गीतेप्रमाणेच संवादात्मक आहे. ज्ञानेश्वरीत श्रीकृष्ण, अर्जुन, संजय, धृतराष्ट्र, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, श्रुते असे संवाद आलेले आहेत. दुसरा ग्रंथ आहे अमृतानुभव. अमृतानुभवाच्या पहिल्या 5 श्लोकात अक्षरानंद अशी परब्रह्माची विशेषणे सांगितलेली आहेत. निवृत्तीनाथांची ओळख करून दिलेली आहे. शिवशक्ती, प्रकृती पुरुष यांच्या ऐक्याचे पतिपत्नीच्या रूपकांनी काव्यात्मक वर्णन आले आहे. अमृतानुभवात दृष्टांताची बहार आहे, तत्त्वज्ञानाची उंची आहे, आत्मानुभवाची सीमा आहे आणि क्वचित कोठे काव्य आहे. ग्रंथाचा प्रस्ताव आणि समारोप महत्त्वपूर्ण आहे. पुढचा ग्रंथ आहे चांगदेव 65. योगी चांगदेवाने ज्ञानेश्वरांना पाठवलेल्या कोऱ्या पत्राला दिलेले हे काव्य पत्रोत्तर म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ होय. हा ग्रंथ 65 ओव्यांचा आहे. जगात एकच परमात्मा आहे हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी काही दृष्टांत दिले आहेत. या ग्रंथाची मांडणी सूत्रबद्ध आहे. काव्याचा अंश अल्प आहे. ज्ञानेश्वरांची अभंग आणि पदे. ज्ञानेश्वरांनी केलेल्या अभंग रचनेची संख्या 765 आहे. हे अभंग कीर्तनाच्या ओघात आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी, कधी उपदेश करण्यासाठी निर्माण झालेले आहेत. सगुण एकच असल्याची दृष्टी यातून दिसते. बालक्रीडेच्या अभंगात अनेक रूपके आलेले आहेत. टिपरी, पाळणा, घोंगडी, हमामा, फुगडी अशा रूपकातून भक्तिमार्ग सोपा करून सांगितला आहे. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी अशा विराण्यातून प्रपंच आणि परमार्थ यांचा सुंदर समन्वय त्यांच्या अभंगात दिसून येतो. याबरोबरच ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिला. वारकऱ्यांच्या नित्यपाठासाठी हरिपाठाची रचना झाली. हरिपाठाचे 24 अभंग आहेत. या हरिपाठात वारकरी संप्रदायात गायत्री मंत्राइतकेच महत्त्व आहे. नामभक्तीने सर्वसामान्यांचा उद्धार होईल अशी ज्ञानेश्वरांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे आवाहन केलेले आहे. ज्ञानेश्वरांनी आपला विचार कार्यातून महाराष्ट्राचा साधा सोपा उपासना मार्ग सांगितला. विविध उपासना मार्गात अडकलेल्या लोकांना एकत्र केले. महाराष्ट्राची अस्मिता जागृत केली. महाराष्ट्र वैचारिक, धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या गुलाम होऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न ज्ञानेश्वरांनी केले. याबरोबरच आपण ज्ञानेश्वरकालीन संत आणि संत कवयित्रींचा परिचय करून घेणार आहोत. त्यामधील निवृत्तीनाथांचे 374 अभंग आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व आबोल वाटत असले तरी ते विशाल आणि संपन्न होते. गुरुपरंपरेने ते नाथपंथी होते. त्यामुळे त्यांच्या अभंगात योगानुभव, अद्भुत बोध व बालकृष्णाची भक्ती या विषयाचे आधिक्य आढळते. निवृत्तीने आपल्या अभंगातून हरिहर ऐक्य प्रतिपादन केलेले आहेत. यानंतरचे संत म्हणजे सोपानदेव. सोपान हे ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू व विसोबा खिचरांचे गुरु होत. त्यांनी आपल्या अभंगातून ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव घेऊन विठ्ठल भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. यानंतरची कवयित्री म्हणजे मुक्ताबाई. मुक्ताबाई वयाने लहान होती तरी संत मंडळात तिचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता. योगानुभवात ती निष्णात होती. अद्वैत बोध, सगुण भक्ती या दोहोत तिची उत्कटता दिसून येते. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला यातून तिचा स्पष्ट वक्तेपणा स्पष्ट होतो. मुक्ताईने हरिपाठ लिहिला आहे. तिने लिहिलेल्या ओव्यातून तिचे योगमार्गाचे ज्ञान दिसतं. मुक्ताबाईने कूट रचना करून त्या रचनेतून आपला आध्यात्मिक अनुभव मांडला आहे. मुक्ताईच्या रचनेविषयी
महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाचे लेखक वि. ल. भावे लिहितात, मुक्ताबाईची सर्वच रचना गोड आहे. स्त्रियांच्या कोमलपणाची छटा त्यात पसरलेली दिसून येते. यानंतरचे संत कवी आहेत गोरा कुंभार. गोरा कुंभारांची अभंग रचना अत्यल्प आहे. सकल संत गाथेत त्यांचे 20 अभंग आहेत. या अभंगातून त्यांचा भक्तिभाव व स्वानुभव स्पष्ट झालेला आहे. यानंतरचे कवी विसोबा खेचर. विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरु व ज्ञानेश्वरांचे शिष्य म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अभंग रचना केलेल्या आहे. सकल संत गाथेत त्यांचे 2 अभंग आहेत. हे गूढवादी कवी होते. विसोबाने आपल्या अभंगातून नीतोपदेश केलेला आहे. ते म्हणतात, अनाचारी मन केवळ नने वाटवू सर्वता, परस्त्री निमुकी जाण रे माता. अशा उपदेशातून त्यांची दृष्टी व्यक्त होते. यानंतरचे संत कवी चोखामेळा. चोखामेळा महार जातीत जरी जन्माला आले असले तरी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीत रमले. त्यांचे सर्व कुटुंब विठ्ठल भक्तीत रमले, त्यामुळे कुटुंबियांनी अभंग रचना केलेली आहे. सकल संत गाथेत चोखामेळांचे 157 अभंग आहेत. त्यांच्या अभंगातून त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचा आलेख आलेला आहे. ते निरक्षर असल्याने त्यांच्या अभंगात पुनरुक्ती आढळते. रचनेत सफाईदारपणा असून त्यांचे अभंग मनाची पकड घेतात. यानंतरचे संत कवी म्हणजे सावतामाळी. सावतामाळी हे माळी समाजातील संत होते. ते वृत्तीने शांत, स्वभावाने प्रेमळ, समाधानी होते. त्यांच्या अभंगातून त्यांच्या उत्कट भक्तीचे प्रतिबिंब पडलेले आहे. सावतामाळी यांना आपला मळा व भक्तिमार्गात काही अडचण आलेली नाही. कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या व्यवसायातील कितीतरी शब्द उपमा रूपकांच्या रूपाने येतात. सकल संत गाथेत त्यांचे 12 अभंग समाविष्ट आहेत. नामभक्तीच्या पाण्यावर त्यांच्या शेतातील शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई चाली ही ओळ त्यांच्या प्रसंग अभंगवाणीचे प्रतीक आहे. यानंतरचे संत कवी म्हणजे सेना न्हावी. सेना न्हावी संत मंडळात सामील झाले ते ज्ञान नामाच्या प्रभावाने. त्यांची जात व व्यवसाय न्हाव्याचा. त्यांचे 150 अभंग उपलब्ध आहेत. त्यांनी सगुण भक्तीचा पुरस्कार केला आहे. त्यांनी त्यांच्या अभंगातून सगुण भक्तीचा पुरस्कार करून नामभक्ती, नाममहात्म्य त्यांनी आपल्या अभंगातून वर्णन केलेले आहे. ज्याच्या मुखी राम नाही त्याची संगती नको असे ते म्हणतात. सेना न्हावी यांनी नीतीवर अभंग लिहून तत्कालीन ढोंगी साधूंवर टीका केलेली आहे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. यानंतरची संत कवयित्री म्हणजे संत जनाबाई. संत जनाबाईंनी अभंग रचना केली असून त्यांच्या रचनेवर ज्ञानेश्वर नामदेवांच्या रचनेचा प्रभाव जाणवतो. कृष्णजन्म, बालक्रीडा, काला, ज्ञानेश्वर स्तुती, दशावतार, थालीपाक, तीर्थावळी, पाळणा, काकडा आरती इत्यादी विषयांवर त्यांनी अभंग रचना केली आहे. माय गेली बाप गेला आता सांभाळी विठ्ठल, मी तुझे लेकरू नको आता दुरी करू. देव भक्तासाठी धावून येतो तसा तिचा विश्वास आहे. तो तिच्या अनेक अभंगातून व्यक्त झाला आहे. जनाबाईचे अभंग साधे, सरळ, सोप्या शब्दात अकृत्रिमपणे रचले गेले आहेत. तिने काही संतांची चरित्रे सांगणारेही अभंग लिहिले आहेत. यानंतरची संत कवयित्री कानोपात्रा. कानोपात्रा ही मंगळवेढ्याच्या श्यामागणिकेची मुलगी. वेशेच्या कुळात जन्म घेऊन तिने आपले नाव वारकरी संप्रदायात अजरामर केले. त्यात तिच्या भक्तीची आणि चरित्र्याची थोरवी आहे. तिचे अवघे 23 अभंग उपलब्ध आहेत. या सर्व अभंगातून तिने देवाचा धावा केलेला आहे. कानोपात्रेचे अभंग म्हणजे भक्ताच्या हृदयाचे आर्तवंदनच होय. तिने आपले तन मन कोण्या पुरुषाला विकण्याऐवजी विठ्ठलेला अर्पण केले होते. तिच्या अभंगातून नाममहात्म्य उपदेश आलेला आहे. ती म्हणते, घ्यारे घ्यारे मुखी नाम अंतरी धरून या प्रेम, ऐसी नाम माळा कानोपात्रा ल्याली गळा. संत दर्शन, संत सहवास हा तिच्या एखाद्या पर्वतीप्रमाणेच वाटतो. तो आनंद व्यक्त करताना ती सिंहाचे भालुके जंबुक नेता, थोराचे माते लाज वाटे, हरणीचे पाडस वाग्रे धरईले, मज लागे तैसे झाले देवा, म्हणे कानोपात्रा देहच समीरपले, करावा जतन ब्रीदासाठी. कानोपात्रेने तिच्या अभंगाचा आविष्कार कोणत्याही पद्धतीने केला असला तरी आविष्कारापेक्षा तिच्या भावनांकडे लक्ष ती वेधून घेते. यानंतरचे संत कवी आहेत ते म्हणजे संत एकनाथ. संत एकनाथांना महाराष्ट्राचे नाथ म्हणून ओळखले जाते.
ते गुरुपरंपरेने दत्त संप्रदायाचे असले तरी वारकरी संप्रदायाशी एकरूप पावले होते. त्यांच्या काळात सर्व वर्ण आपापले कर्तव्य विसरले होते. कर्मकांडाला ऊत आला होता. शूद्र देवतांचे प्रस्थ वाढले होते. ब्राह्मण तेज आणि क्षात्रतेज लोपून गेले होते. अशा अंधार युगात महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम एकनाथांनी केले. समाजातील स्वार्थ, ढोंग, पाखंडीपणा आणि अंधश्रद्धेवर त्यांनी टीका केली आणि समाजातील विविध समाज घटकांना वारकरी संप्रदायाची शिकवण दिली. त्यांची ग्रंथ संपदा. पहिला ग्रंथ आहे त्यांचा चतुश्लोकी भागवत. जनार्दन स्वामींच्या प्रेरणेने एकनाथांनी चतुश्लोकी भागवत या ग्रंथाचे लेखन केले. हा ग्रंथ भागवताच्या द्वितीय स्कंदातील 9व्या अध्यायातील 32 ते 35 श्लोकांवरील टीका आहे. या ग्रंथात सृष्टीरूपी मीच वसे हा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. यानंतरचा त्यांचा ग्रंथ आहे एकनाथी भागवत. एकनाथी भागवताच्या 11 स्कंदावर विस्तृत टीकालेखन केले. या ग्रंथाच्या लेखनास 3 वर्षे लागली. या ग्रंथात 31 अध्याय असून ओवी संख्या 18,800 आहे. हा ग्रंथ मराठीतून लिहिला म्हणून प्रारंभी एकनाथांना विरोध झाला, परंतु या ग्रंथाची नंतर पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यानंतरचा ग्रंथ म्हणजे रुक्मिणी संयवर. भागवतातील मूळ 114 श्लोकांवर एकनाथांनी 1712 ओव्यांची रचना करून रुक्मिणी संयवर या ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथात 18 अध्याय आहेत. या ग्रंथातील पहिल्या 7 अध्यायात रुक्मिणी हरणाच्या कथा, पुढील 6 अध्यायात युद्धवर्णन, शेवटच्या 5 अध्यायात विवाह समारंभाचे वर्णन आलेले आहे. एकनाथांनी पुराणिकाची भक्ती, भावपूर्ण सुबोध शैली प्रारंभापासून अखेरपर्यंत या ग्रंथात स्वीकारले आहे. चातुर्यपूर्ण संवाद रचना, प्रसंग योजना या ग्रंथातही दिसून येते. ग्रंथाची भाषा साधी, लोकजीवनाचे चित्रण, अध्यात्माची बैठक यामुळे हे आख्यान काव्य यशस्वी ठरलेले आहे. आख्यान काव्यातील लोकप्रियता नाथांनी मिळवून दिली. त्यामुळे आख्यान काव्याची एक परंपरा मराठीत निर्माण झाली. यानंतरचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण. भावार्थ रामायण ही एकनाथांच्या जीवनातील शेवटची रचना होय. या ग्रंथाची 5 कांडे व युद्धकांडाचे सुरुवातीचे 44 अध्याय नाथांनी रचले. उर्वरित रचना एकनाथांच्या गावबाया शिष्याने पूर्ण केली. भावार्थ रामायणाचे स्वरूप एखाद्या महापुराणासारखे. एकनाथ काळी उपलब्ध असलेल्या अनेक रामायणातील कथांचा वापर त्यांनी आपल्या रामायणात केलेला आहे. देवांचे बंध विमोचन करावे, स्वधर्माचे उत्थापन करावे, दृष्टांचे निर्दालन करावे, देव व देशद्रोही अशा रावणाचा नाश करावा, असे एकनाथ पुन्हा पुन्हा सांगून पारतंत्र्यात शेवारत झालेल्या हिंदू बांधवांमुळे त्यागी, पराक्रमी, स्वाभिमानी व सहिष्णू अशा धुरोधत्त रामचंद्राचा आदर्श त्यांनी उभा केलेला आहे. एकनाथांचे पदे व गवळणी. एकनाथांनी पदे व गवळणीतून अध्यात्म सोपा करून सांगितला. आजही एकनाथांची पदे व गवळणींचा उपयोग कीर्तनात रोचकता आणण्यासाठी करतात. अत्यंत साध्या सोप्या भाषेतून नाथांनी बाळकृष्णाचे रम्य स्वरूप वर्णन केले आहे. असा कसा देवाचा देवबाई ठकडाग, देव एका पायाने लंगडाग, अशी सहज भाषेतून नाथांनी पदे लिहिलेले आहेत. विटूदांडू, चेंडूफळी, लपंडाव, लटपट, सावली इत्यादी खेळांवर अध्यात्मपूर्ण रूपके रचली आहेत. याचबरोबर काही आध्यात्मिक प्रकरणेही एकनाथांनी लिहिलीत. एकनाथांनी निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा, वारकरी संप्रदायातील संतांची चरित्रे गायली. त्याचप्रमाणे तुळशी महात्म्य, हनुमान जन्म, ध्रुवचरित्र, उपमन्यू कथा, सुदामचरित्र, सांदीपन कथा इत्यादी आख्यानांचीही रचना केलेली आहे. हस्तामलक, स्वात्मसुख, शुकापटक, आनंदलहरी, गीतासार, चिरंजीवी पद, गीत महिमा अशी स्फुट प्रकरणे नाथांनी लिहिली. या सर्व प्रकरणातून नाथांनी भक्तीचा उपदेश केलेला आहे. नाथांचे अभंग. एकनाथांनी कृष्ण जन्मपर, बालक्रीडा, कृष्ण महात्म्य, पंढरी महात्म्य, विठ्ठल महात्म्य, राम महिमा, नाम महिमा, कीर्तन महिमा, संत महिमा, सद्गुरू महिमा, अद्वैत ज्ञान, आत्मानुभूती, उपदेश अशा विविध विषयावर अभंग रचना करून मराठी अभंग वाङ्मयात महत्त्वपूर्ण भर घातलेला आहे.
नाथांची भारुडे. संत एकनाथांनी सुमारे 300 भारुडे लिहिली. ती आजही लोकप्रिय आहेत. एकनाथ काळात बहुजन समाजाला मार्ग दाखवणाऱ्या वाठाड्याची गरज होती. ही गरज नाथांनी भारुडांच्या निर्मिती करून भागवली. सर्वसामान्यांना त्यांच्याच भाषेत परिवेशात उपदेश केला तर त्याचा अधिक फायदा होतो हे लक्षात घेऊन नाथांनी भारुडांची रचना केलेली दिसून येते. एकनाथांची भारुडे म्हणजे लोकमनाचा उत्कृष्ट नमुना होय. नाथांच्या भागवतातील बोध समाजाच्या खालच्या थरापर्यंत, खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत नेऊन पोचवण्याचे काम भारुडांनी केले. संत एकनाथांचे कार्य धर्मपालन, धर्मरक्षण हेच होते. यासाठी वारकरी संप्रदायाला नाथांनी उचलून धरले. महाराष्ट्राची अस्मिता जागवण्याचा प्रयत्न केला. भक्तिमार्गाला महत्त्व दिले. संसार, परमार्थ, द्वैत, अद्वैत, शैव, वैष्णव, दत्त संप्रदायाची सर्वांचा एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यानंतरचे संत कवी म्हणजे संत कवी तुकाराम. संत तुकारामांनी वारकरी पंथाच्या कळसाची उपमा दिली जाते. त्यांना त्यांच्या संसारात, व्यवहारात जग सुखाचे, दिल्या घेतलाचे असं जाणवल्याने ते देवाकडे, विठ्ठलाकडे वळले. त्यांना बाबाजी चैतन्य नावाच्या सत्पुरुषाने स्वप्नात गुरुपदेश केला. तसेच संत नामदेव आणि पांडुरंगाच्या आज्ञेवरून कवित्व करण्यास सुरुवात केली. तुकारामांनी मोठ्या प्रमाणात अभंग निर्मिती केली. तुकारामांची अभंगगाथा. संत तुकारामांची अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांच्या अभंगगाथेत सुमारे 4500 अभंग आहेत. या अभंगाच्या रचनेचा ठराविक असा क्रम नाही. हे सर्व अभंग उत्स्फूर्त व आत्माविष्काराच्या स्वरूपाचे आहेत. त्यातून तुकारामांचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. त्यामध्ये आत्मचरित्रपर अभंग. तुकारामांच्या मनातील ज्या ज्या वेळी ज्या ज्या भावना प्रबळ झाल्या त्यांना तुकारामांनी शब्दरूप दिले आहे. आत्मचरित्रपर अभंगातून त्यांनी आपली कुळपरंपरा, दुष्काळासारखी संकटे, वैराग्य, साधकावस्थेतील अनुभव सांगितले आहेत. स्वतःची दुर्दशा, स्वतःच्या साधनेचा विकास, परमार्थिक अनुभव, ईश्वरविषयक तळमळ कशी वाढली, दिव्यानंद कसा प्राप्त झाला, अशा अनेक प्रसंगाचे वर्णन त्यांनी अभंगातून केले आहे. प्रासंगिक अभंग. तुकारामांच्या जीवनातील काही प्रसंगावर आधारलेल्या अभंगात गुरुउपदेश, परमेश्वर भेट, अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या तो प्रसंग, छत्रपती शिवाजींनी तुकारामांस बोलवणे पाठवले, अशा काही घटना या प्रासंगिक अभंगातून आल्या आहेत. भक्ती, संत, नाममहात्म्य, नामसंकीर्तन, प्रापंचिकास उपदेश, समाज निरीक्षण, समाजातील ढोंगांवर तुकारामांचे भाष्य, अशा अनेक विषयावर तुकारामांनी रचना केल्या. या सर्व रचनातून तुकारामांचे कवित्व प्रगट झालेले आहे. तुकारामांची अभंग प्रसंगपरत्वे निर्माण झाल्याने त्यांच्यात सहजता जाणवते. त्यांची रचना एक प्रकारची भावगीतेच आहेत. त्यांचे अभंग वाचित असताना त्यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. कवी प्रत्यक्ष वाचकासमोर बोलतो. हे काम सांगणे आहे ते आडपडद्याशिवाय स्वच्छ समोरासमोर तुकारामाने सांगितलेले आहे. तुकारामांच्या अभंगातून त्यांच्या भाषेचे एक साधे मनोहर रूप धारण केलेले जाणवते. सोप्या सोप्या शब्दांनी तुकाराम महाराज आपल्या शब्दातील मनातील भावना, विचार, रागद्वेष व्यक्त करतात, उपदेश करतात, समाजातील निंद गोष्टींची अवहेलना करतात. तेव्हा थोड्या थोड्या शब्दातून खूप मोठा आशय ते व्यक्त करतात. बोलणे पाठीवर व अर्थ चिमुटभर असा प्रकार अभंगातीत कुठेही आढळत नाही. नाही काळाचा गुमान, गोळी, भ्रमरा सुमन सारख्या ओळीतून खूप मोठा अर्थ सांगून जातात. साधू संत येती घरा, थोची दिवाळी दसरा या काव्यपंक्तीतून कितीतरी मोठा आशय तुकाराम महाराज सांगून जातात. तुकारामांना शब्दाची, अर्थाची जाण होती. शब्दाविषयी तुकाराम लिहितात, आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे करू. आपले शब्द आपले धन आहेत. त्याचा वापर आपण शस्त्राप्रमाणे करू शकतो. याची जाणीव तुकारामांना दिसते. त्यांच्या अभंगातून दृष्टांत, उपमा, अनुप्रास या अलंकारांनी हजेरी लावले. जिवंत अनुभव, सूक्ष्म निरीक्षण, चोखंदळ बुद्धी, मधुर वाणीमुळे तुकारामांचे अभंग श्रेष्ठ ठरले. व्यवहारातील उदाहरणांच्या साह्याने थोडक्यात आशय सांगितल्यामुळे त्यांच्या अभंगांना सूत्राचे स्वरूप प्राप्त झाले. अशा सूत्रमय पद्धतीमुळे तुकाराम गाथा अमर ठरली. तुकारामांचे गोड शब्द कोंदणात बसवल्यामुळे शोभून दिसतात.
तुकारामांच्या स्वभावाची मृदुता, कठोरता, व्यापक अनुभवाने परिपक्व झालेली मनही त्यांच्या अभंगातून व्यक्त झालेले आहे. गाढव शृंगारले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, असे कितीतरी चरण आजही मराठी मनात पक्के ठसून बसले आहेत. तुकारामांच्या सुभाषितात प्रपंच, परमार्थ, काव्य सर्व काही आहे. वाणीतील भेदकता, बुद्धीचे स्वातंत्र्य व अंतरीचा प्रत्यय या 3 गुणांमुळे तुकारामांचे काव्य श्रेष्ठ ठरते. तुकोबांचे अंतःकरण अत्यंत पवित्र, त्यात भक्तिरसाचा झरा वाहत असलेला, त्यामुळे तुकारामांच्या काव्यात खरी कळकळ व भक्तीचा जिव्हाळा भरून राहिलेला आहे. आत्माविष्कार हाच त्यांच्या काव्याचा प्राण आहे. भक्तीच्या ज्या हृदयात उमटत होत्या त्यांना तुकारामांनी शब्दरूप दिले. संत तुकारामांनी सांप्रदायिक, प्रासंगिक व स्फुट अशा विविध स्वरूपाची रचना केली आहे. यानंतरचे संत कवयित्री आहे बहिणाबाई. भागवत धर्ममंदिराची ध्वजा म्हणून त्यांना ओळखलं जातं. ती बहिणाबाई ही संत तुकारामांची शिष्या होती. तिचे 74 आत्मचरित्रपर, 35 निर्माणीचे आणि 400 अभंग भक्तिपर असे आहेत. तुकारामांच्या दर्शनासाठी हेलावणारे मन आणि भेट झाल्यानंतरचा आनंद भावस्पंदाने तिच्या अभंगातून हळुवारपणे टिपले आहेत. हा आनंद व्यक्त करताना ती म्हणते, बहिणी मने जैसा समुद्र, हृदयासी चंद्र बोले वाचा. यानंतरचे संत आहेत म्हणजे संत निळोबा. निळोबाने 760 ओव्यात चांगदेव ज्ञानेश्वर चरित्र लिहिले. गवळणी, कृष्णलीला परपदे, विराण्या लिहिल्या. तुकारामांची स्तुती करणारे 333 श्लोक व आरती लिहिली. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा असे तुकोबांना वंदन त्यांनी केले आहे. वेणू वाजवितसे मुनीच्या तटी, ही गवळण पाहो गेली यावो नंदाचा नंदन, ही त्यांची विरहिणी प्रसिद्ध आहे. संत निळोबांची रचना ओबडधोबड असली तरी तिच्यात प्रेमभाव ओतप्रत भरलेला आहे. तुकारामांच्या अभंगाशी त्यांचे साम्य असलेले दिसते. याशिवाय परिसा भागवत, जोगा परमानंद, जगन्मित्र नागा, कान्हू पाठक, कचेश्वर ब्रह्मे, उद्धव चिदगण अशा अनेकांनी संत साहित्याची निर्मिती केलेली आहे. आपण आता समारोपाकडे आलो. समारोप संतांनी अद्वैत विचाराचा सर्वच संतांनी पुरस्कार केला. त्यासाठी आपल्या विविध रचनातून सामाजिक समतेचा आणि भक्तीचा गाभा सुटू दिला नाही. समाजातील सर्व समाज घटकात सामंजस्य निर्माण व्हावे. पूजा, व्रतवैकल्य, ढोंग, तांत्रिक मांत्रिक उपासना पद्धती टाकून नामभक्तीचा रामकृष्ण हरे हा मंत्र दिला. त्यासाठी रचना केली. धन्यवाद मित्रांनो.